ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहबू यांनी वाड्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आहे। सालाबादाप्रमाणे यंदाच्याही वर्षी सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा उत्साहात संपन्न होतीये। याबाबत माहिती देण्यासाठी मानकरी राजशेखर हिरेहबू यांनी पत्रकार परिषदेत हब्बू वाड्यामध्ये घेतली आहे। यात्रेदरम्यान कुंभार प्रमुख मानकरी योगीराज शिवलिंग मेत्रे कुंभार हे आपली सेवा बजावतात। या यात्रेला 10 तारखेपासून प्रारंभ होतोय। सकाळी 8 वाजता मल्लिकार्जुन मेत्रे कुंभार यांच्या निवासस्थानी प्रथम गणेशाची आणि श्री सिद्धरामेश्वरांच्या मूर्तीचं पूजन करून दिवे घालण्याचा कार्यक्रम होणार आहे। पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार 56 नग मातीच्या घागरी यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहबू यांच्याकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम योगीराज कुंभार यांच्याकडून घेतला जाणार आहे। 12 तारखेला 7:30 वाजता तेलाचं घागरीचं विधिवत पूजन मानकरी कुंभार यांच्या हस्ते करून सदर घागरी योगीनाथ शिवशेट्टी यांच्याकडे 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी सुपूर्द होणार आहेत। 13 तारखेला 7:30 वाजता सकाळी मानकरी मल्लिकार्जुन कुंभार यांच्या निवासस्थानी गणपती आणि श्री सिद्धरामेश्वरांचं पूजन करून पंचामृतानं घागरीचं पूजन होणार आहे। नंदीध्वज मिरवणूक उत्तर कसब्यातील कुंभार वाड्यासमोर आल्यानंतर पहिल्या नंदीध्वजात खोबरे, लिंबूचे हार आणि बाशिंग बांधून नंदीध्वजांचं श्रींच्या पालखींचं विधिवत पूजन होणार आहे। सिद्धेश्वर मंदिराजवळील संमती कट्ट्याजवळ नंदीध्वजाचं आगमन झाल्यानंतर सुगडी पूजन होणार आहे। यानंतर मानकरी योगीराज शिवलिंग म्हेत्रे यांना मानाचा विडा दिला जातो आणि त्यानंतर अक्षता सोहळा संपन्न होणार आहे। 14 तारखेला 7:30 वाजता होमकट्ट्यावरील लिंगांची विधिवत पूजा कुंभार यांच्याकडून होणार आहे। संध्याकाळी नंदीध्वजाचं होम मैदानावर आगमन झाल्यावर योगीराज शिवलिंग म्हेत्रे कुंभार यांच्याकडून 5 बाजरीच्या पेंड्यांना योगीराज कुंभार, मल्लिकार्जुन कुंभार यांच्याकडून कुंभार कन्या माता कुंभारावा देवीचं प्रतिकात्मक रूप तयार केलं जातं। सदर कुंभार कन्या माता कुंभारावा देवीस श्री सिद्धेश्वर देवस्थानकडून मणी, मंगळसूत्र आणि साडी दिली जाते। कुंभार कन्येचा प्रतिकात्मक रूपास हिरेहबू यांच्या हस्ते विधिवत पूजा करून योगीराज म्हेत्रे कुंभार यांना श्री हिरेहबू यांच्याकडून मानाचा विडा दिला जातो। त्यानुसार पूर्वापार परंपरेप्रमाणे होमविधीचा कार्यक्रम संपन्न होतो। यात्रेच्या काळात समस्त कुंभार परिवाराच्या घरांमध्ये 5 दिवसांचे दिवे घालून 5 दिवसांचा उपवास केला जातो, अशी माहिती पत्रकार परिषदेत मानकरी राजशेखर हिरेहबू यांनी दिली आहे। या परिषदेस प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहबू, सुधीर थोबडे, तम्मा मसरे आणि यात्रेतील मानकरी उपस्थित आहेत। दरम्यान कोणीही या प्रसंगी सेवन करू नये असं आवाहन मानकरी राजशेखर हिरेहबू यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय।